अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंका द ऑल कंटेंट. आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय, प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याचशा जणांचं असं होतं की आपल्या जवळच्या खूप व्यक्ती आपल्यापासून दुरावल्या जातात. मग त्यामध्ये आपल्या सख्ख्या रक्ताची नाती, जसं की आई मुलाचं पटत नसेल, वडिलांचं आणि मुलांचं पटत नसेल, किंवा आई वडिलांचं पटत नसेल, नवरा बायकोचं पटत नसेल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे त्यांचं पटत नसेल, किंवा तुमच्या अगदी जवळचे नाते आहे, आई वडील भाऊ बहीण, ते तुमच्याशी बोलायलाच तयार नाही आहेत. अगदी इतकं सगळं तुमच्या नात्यामध्ये गोडवा होता आणि अचानक असं काहीतरी होतं किंवा काही होतही नाही, पण तरीसुद्धा ते तुमच्याशी बोलायला तयार नसतात. इतके ते तुमच्यावर रागावलेले असतात की ते तुम्हाला त्यांचं तोंडही दाखवत नाहीत आणि ते तुमचं तोंड पाहत नाहीत. इथपर्यंत तुमचं सर्व काही वाईट झालेलं असतं. मग ही जी नाती आहेत ती हळूहळू करून आपल्यापासून दुरावली जातात. एकीकडे ओढ असते की आपल्याला परत ही नाती हवी आहेत, आपल्याला परत या नात्यांशी बोलायचं आहे, परत ती नाते आपल्याकडे यावेत. पण त्यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे. बघा, सध्या असं झालेलं आहे की आपली सख्खी रक्ताची नाती सुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्यापासून दुरावतात. किंवा मग तुम्ही कंपनीमध्ये जॉब करताय, तुमची खूप चांगली ग्रोथ होत आहे, तुम्हाला कंपनीमधले इतर जे लोक आहेत ते सतत तुमच्याशी कंपॅरिझन करणं, तुमचा अपमान करणं, तुम्हाला पुढे जाऊ न देणं, तुमचं प्रमोशन होऊ न देणं, अशा गोष्टी करत असतील. किंवा मग व्यवसायामध्ये सुद्धा असं खूप प्रकार घडत असतात. घरामध्ये सुद्धा तुम्हाला किंमत दिली जात नाही, घरामधले तुमचा आदर करत नसतील, रिस्पेक्ट करत नसतील. जवळ आलेल्या ज्या तुमच्या जवळच्या नाती आहेत, जवळच्या व्यक्ती आहेत, मित्र मैत्रीण, तुमच्या घरातले आत्या मामा काका आजी आजोबा जे कोणी आहे, किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं असेल, नवरा बायकोचं नातं असेल, पर डिवोर्सपर्यंत गेलेलं नातं असेल, हे सर्व जर तुम्हाला परत त्याच्यामध्ये गोडवा आणायचा असेल, दुरावलेली नाती जवळ आणायची असेल, तर तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही गुरुवार, शनिवार आणि मंगळवार या 3 दिवशी करू शकता. गुरुवार, शनिवार, मंगळवार या 3 दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी करायचा आहे. म्हणजे सकाळी जर सूर्योदयापूर्वी तुम्ही हा उपाय करणार असाल तर सकाळी 7च्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, आणि सूर्यास्तानंतर करणार असाल तर संध्याकाळी 6-6:30च्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मग सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. या उपायासाठी काय लागणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे तुम्हाला एक जायफळ लागणार आहे. जायफळ जे आहे ते तुम्हाला तुटलेलं फुटलेलं घ्यायचं नाहीये, अगदी अखंड असं पूर्ण जायफळ तुम्हाला घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला जी लागणार आहे ती तुम्हाला कलावा लागणार आहे. लाल आणि पिवळ्या कलरचा जो कलावा भेटतो, तो कलावा जो पूजेच्या दुकानामध्ये आपल्याला भेटतो बघा, जिथे पूजेचं साहित्य भेटतं अशा शॉपमध्ये तुम्हाला या सर्व वस्तू मिळतील. तिथे तुम्ही 1 मीटर किंवा अर्धा मीटर लाल पिवळा कलावा घेऊ शकता. किंवा नाही तुम्हाला कलावा भेटला तर लाल पिवळ्या कलरचा कुठलाही धागा तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घ्या. तिसरी गोष्ट तुम्हाला जी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे एक लाल वस्त्र, किंवा अगदी तुम्ही लाल पोटली जरी घेतली तरी सुद्धा चालेल. आता बघा, मार्केटमध्ये छोट्या छोट्या पोटली मिळतात, तशातील एक लाल पोटली घेतली तरी चालेल, किंवा लाल वस्त्र घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि चौथी गोष्ट लागणार आहे शेंदूर. शेंदूर जे हनुमंतरायांना, म्हणजे हनुमानजींना आपण जे शेंदूर, मारुतीरायांना जे शेंदूर लावलं जातं ते शेंदूर तुम्हाला आणायचं आहे. हे सर्व साहित्य तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल. उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असाल सूर्यास्तानंतर, तरी सुद्धा मग तुम्हाला अंघोळच करायची आहे, हातपाय धुवून चालणार नाही. अंघोळ करायचे आहे आणि दिवसभर जे कपडे घातले ते न घालता दुसरे स्वच्छ धुतलेले कपडे तुम्हाला घालायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला घराच्या कुठल्याही एखाद्या शांत ठिकाणी बसायचं आहे, आसन घेऊन बसायचं आहे. तुमचं मुख, तुमचं तोंड हे उत्तर दिशेकडे आलं पाहिजे आणि उत्तर दिशेकडे पाहूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना तुम्हाला सर्व जे साहित्य मगाशी सांगितलेलं आहे ते सर्व घेऊन बसायचं आहे. तुमचं तोंड हे उत्तरेकडे करून घ्या. तिथे तुम्ही एक दिवा आधी प्रज्वलित करून घ्या. दिव्याला नमस्कार करा. त्यानंतर तिथे 2 अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत. हे लावल्यानंतर एका वाटीमध्ये तुम्ही काय करा, जो शेंदूर तुम्हाला सांगितला आहे तो शेंदूर थोडंसं पाणी टाकून त्याची तुम्हाला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे, घट्टसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे जायफळ घेतलेलं आहे त्या जायफळावरती तुम्ही अगरबत्तीची पाठीमागची काडी घ्या, किंवा माचीसमधली काडी घ्या, किंवा मग तुम्ही मोरपंखाची काडी घ्या,
किंवा जे काही तुम्हाला अवेलेबल होईल काडीसारखं की ज्याने तुम्हाला ते लिहिता येईल असं पद्धतीची काडी तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्या जायफळवरती तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, म्हणजे तुमचं जवळच्या नात्यातली एखादी व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली आहे, तुमचं नातं खराब झालेलं आहे, पण तुमची इच्छा आहे की तुमचं नातं परत चांगलं व्हावं, ती दुरावलेली व्यक्ती तुमच्या जवळ यावी. किंवा सासू सुनेचं पटत नसेल तर तुम्ही सासूसाठी उपाय करत असाल तर सासूचं नाव लिहा, सुनेचं नाव लिहा. नवरा बायकोचं पटत नसेल, नवरा तुमच्यासोबत राहत नसेल, तुमच्याबरोबर बोलत नसेल, त्याचं नाव तुम्ही लिहू शकता. किंवा कंपनीत असेल, बिझनेसमध्ये असेल, किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी तुम्ही, म्हणजे ज्या व्यक्तीसाठी, ज्या कारणासाठी तुम्ही हे लिहिणार आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या जायफळवरती लिहायचं आहे. म्हणजे सपोज तुम्हाला आता एक्झाम्पल जर सांगायचं गेलं तर आता समजा मी हा उपाय करते, तर मी एखाद्या व्यक्तीसाठी XYZ एका व्यक्तीसाठी मी हा उपाय करते, तर जायफळवरती मी त्या XYZ व्यक्तीचं नाव लिहिणार. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आहे XYZ, तर त्या व्यक्तीचं मी त्या जायफळवरती आधी नाव लिहिणार की XYZ असं नाव लिहून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली वश हा जो शब्द आहे तो त्याच्या खाली लिहून घ्यायचा आहे. म्हणजे पहिलं त्या व्यक्तीचं नाव लिहा, त्याच्या खाली तुम्हाला वश हा शब्द लिहायचा आहे. आणि वश हा शब्द लिहिल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. म्हणजे आता हे एक जायफळ आहे, त्या जायफळावरती मी पहिलं XYZ लिहिलं, मग खाली वश लिहिलं आणि त्याच्या खाली मी माझं नाव, म्हणजे माझं नाव प्रियंका, तर मी प्रियंका असं लिहिणार. तर अशा प्रकारे तुम्हाला जे शेंदूर आपण कालवलं होतं पाण्यामध्ये त्याच्या पेस्टने आणि त्या काडीने हे त्या जायफळवरती लिहून घ्यायचं आहे. आणि 1-2 मिनिटं ते लिहिलेलं सुकून द्यायचं आहे. ते सुकल्यानंतर जो लाल पिवळ्या कलरचा कलावा आपण घेतला होता तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि हे जे जायफळ आहे या जायफळावरती 5 किंवा 7 वेढे होतील अशा प्रकारे तो धागा तुम्हाला त्या जायफळाला गुंडाळून घ्यायचा आहे. 5 किंवा 7 वेढे तुम्ही घाला. त्याच्यानंतर शेवटला जो राहिलेला धागा आहे त्याने तुम्ही गाठ बांधून घ्या, म्हणजे जेणेकरून तो जायफळचा जो धागा आहे तो सुटणार नाही. ते झाल्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला हे जायफळ घ्यायचं आहे आणि तुमची जी मूठ आहे ती बंद करायची आहे. आणि एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे, तो व्यवस्थित ऐका. तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तुम्ही उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे, हा मंत्र व्यवस्थित ऐका आणि तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा मग मी स्क्रीनवरती फ्लॅश करणार आहे. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा अगदी श्रद्धेने म्हणायचा आहे. मंत्र आहे ओम क्लीम श्रीम वशम वशम, त्या व्यक्तीचं नाव घ्या, स्वाहा, असं तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला एक्झाम्पल मी म्हणून दाखवते. ओम क्लीम श्रीम वशम वशम प्रियंका स्वाहा. ओम क्लीम श्रीम वशम वशम प्रियंका स्वाहा. ओम क्लीम श्रीम वशम वशम प्रियंका स्वाहा. अशा प्रकारे 108 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. जेव्हा तुमचा हा मंत्र म्हणून होईल तेव्हा तशीच तुमची मूठ तुम्हाला ठेवायची आहे, डोळे बंद करायचा आहे आणि अगदी सकारात्मकतेने, अगदी श्रद्धेने, पॉझिटिव्हिटीने तुम्हाला या जायफळला पॉझिटिव्ह वाईब्स द्यायच्या आहेत. सकारात्मक लहरी त्या जायफळकडे गेल्या पाहिजे. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय. जर एक्झाम्पल सांगायला गेलं, समजा तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी हा उपाय केलेला आहे, तर तुम्ही म्हणायचं आहे की माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करतो, आमचं नातं परत पूर्वीसारखं झालेलं आहे, आमचा संसार सुखाचा चाललेला आहे, आम्ही दोघंही एकमेकांच्या सुखदुःखात साथ देतो आहे, असं तुम्हाला अगदी पॉझिटिव्हली सकारात्मकतेने त्या गोष्टी झाल्या आहेत असं तुम्हाला त्या ज्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना त्या तुम्हाला जायफळला द्यायच्या आहेत. तर असं तुम्ही बोलू शकता. किंवा मग सासूसाठी तुम्ही हा उपाय केला आहे, तर माझी सासू माझ्याबरोबर खूप छान वागते, माझ्यावरती आईप्रमाणे जीव लावते, माझी खूप काळजी घेते, माझ्या प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करते. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सकारात्मक लहरी जातील अशा प्रकारे त्या जायफळशी तुम्हाला बोलायचं आहे. खूप पॉझिटिव्हली तुम्हाला बोलायचं आहे. हे बोलून झाल्यानंतर तुम्हाला इमॅजिनेशन पण करायचं आहे. बोलता बोलता इमॅजिनेशन करायचं आहे की खरंच ही गोष्ट घडलेली आहे. किंवा एखादा व्यक्ती दूर गेलेला आहे, तो व्यक्ती तुमच्या बरोबर परत बोलत आहे, चांगलं नातं झालेलं आहे, जवळ आलेलं आहे, असं सगळं तुम्ही ते इमॅजिनेशन करायचं. हे झाल्यानंतर तुम्ही जे लाल वस्त्र घेतलेलं आहे त्या कापडामध्ये किंवा त्या पोटलीमध्ये तुम्ही हे जायफळ ठेवा आणि त्या पोटलीची तुम्हाला गाठ बांधून घ्यायची आहे. पूर्ण तुम्हाला घट्टसर अशी पोटली तयार करून घ्यायची आहे. पोटली जरी असेल तरी त्याला वरती नॉड असते आणि ती घट्टसर अशी पोटली तुम्हाला बांधून घ्यायची आहे. पोटली बांधून झाल्यानंतर 21 दिवस ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे. महिला असतील, ताई असतील, तुम्ही काय करा तर तुमच्या पर्समध्ये किंवा तुम्ही तुमच्या साडीला ती गाठ मारून पोटली 21 दिवस स्वतःसोबत ठेवू शकता.
किंवा मग तुम्ही जर जीन्स वगैरे घालत असाल तर त्याच्या खिशामध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने ती पोटली सतत तुमच्यासोबत राहील याच्यासाठी तुम्हाला ती 21 दिवस तुमच्यासोबत ठेवायची आहेत. जे दादा लोक आहेत, जे पुरुष आहेत, तर त्यांनी त्यांच्या खिशामध्ये, त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता. आजी आजोबा म्हणजे आजोबा जर असतील तर त्यांनी त्यांच्या बंडीच्या खिशामध्ये ठेवायचे आहे. अशा पद्धतीने की जेणेकरून ती 21 दिवस पोटली आपल्यासोबत राहिली पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता प्रत्येक महिलेचा, मुलींचा प्रश्न असणार की मासिक पाळी आल्यानंतर काय? तर मासिक पाळीमध्ये सुद्धा ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे. त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये. जे जायफळ आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आकर्षित करण्याचे, अट्रॅक्शनची जी पॉवर आहे ती खूप असते. माता लक्ष्मीला जायफळ हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे माता लक्ष्मी, जर आपण हे जायफळचा उपाय केला तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती आशीर्वाद देते आणि आपल्या इच्छा पूर्ण करत असते. कुठलाही एखादा व्यक्ती आहे त्याला मोहित करण्यासाठी, अट्रॅक्शन करण्यासाठी जायफळ हे अतिशय उपयोगी आहे. आणि जायफळमुळे त्या व्यक्ती आपल्याकडे मोहित होतात, अट्रॅक्शन त्यांचं आपल्याकडे होत असतं. तर हे जे जायफळ आहे ते सर्वात महत्त्वाचं काम आपल्याला या उपायामध्ये करणार आहे. हे 21 दिवस पोटली तुमच्या जवळ ठेवा. नंतर तुम्ही 22व्या दिवशी काय करा, तुमच्या घराच्या बाहेर जा, ही पोटली घेऊन जा. त्यानंतर उत्तर दिशेला एखादं झाड असेल किंवा मग तुमची शेती असेल त्या ठिकाणी जा. एखाद्या झाडाच्या खाली किंवा मोकळी जरी जागा असेल तर खड्डा तुम्हाला थोडासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये हे जायफळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि परत ते पुरून टाकायचं आहे. म्हणजे वरून मातीने कव्हर करायचं आहे. मग एखाद्या झाडाखाली करू शकता, मोकळ्या जागेत करू शकता. तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडला उत्तरेकडे तोंड करून उत्तर दिशेला तुम्हाला हे जे जायफळ आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पुरून टाकायचं आहे. त्यानंतर घरी या. घरी आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवा. हातपाय तोंड धुतल्यानंतर तुम्हाला देवापुढे आसन घेऊन बसायचं आहे. देवांना धन्यवाद द्यायचा आहे की देवा, माझं सर्व काही चांगलं झालेलं आहे. माझा हा उपाय यशस्वी झालेला आहे. मी ज्या गोष्टीसाठी हा उपाय केलेला आहे तो उपाय किंवा ती गोष्ट माझी पूर्ण झालेली आहे. तो व्यक्ती माझ्याजवळ आलेला आहे. असं धन्यवाद तुम्हाला सकारात्मक लहरी देवांकडे तुम्हाला सांगायच्या आहे. 21 दिवसामध्येच तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलाय तो अनुभव तुम्हाला येणार, तो व्यक्ती तुमच्या जवळ येणार. काही जणांचं असं असतं की 2-3 दिवस उपाय करून झाले नाही की लगेचच, ताई आम्ही उपाय तर केलाय पण आम्हाला अनुभव आला नाही. अरे तुम्ही थोडंसं थांबा, संयम ठेवा. उपाय केल्यानंतर 21 दिवसामध्येच तुमची इच्छा पूर्ण होते. जर एखाद्याची इच्छा नाही पूर्ण झाली तर जास्तीत जास्त 43 दिवसामध्ये तुम्हाला या उपायाचा अनुभव येतो. तुम्हाला थोडासा संयम ठेवायचा आहे, कारण कधी कधी आपली कर्म जे असतात ना ती भोगल्याशिवाय सुद्धा आपल्याला अनुभव येत नाही. फक्त उपाय करत राहायचे असतात. हा उपाय करायचा आणि आपण जसं नाही का युनिवर्सकडे सगळं सोडून देतो तसं तुम्ही देवावरती हा उपाय करून सोडून द्यायचा आहे आणि तुमच्या मनात सतत पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. उपाय करतानाही जितका पॉझिटिव्हिटीने कराल ना तेवढा तुम्हाला लवकर अनुभव येणार आहे. जर उपाय करताना तुमच्या मनात थोडीशी जरी निगेटिव्हिटी असेल ना तर या उपायाचा तुम्हाला काहीही अनुभव येणार नाही. एका वेळी एकाच व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे. एकदा हा उपाय झाला तर तुम्हाला परत दुसऱ्या व्यक्तीसाठी करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तर तुम्हाला हा उपाय कसा वाटला ते मला नक्की कमेंटमधून कळवा. काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.